हात लावायचं नाही, लांब राहा. हो, मी फक्त एवढंच म्हणत होते की दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकला असाल ना, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. आलं घालते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. घरात कोणी नाहीये? नाहीये का? कुठे गेलेत सगळे? आजी देवळात, नेत्रा गौरांग युवीला घेऊन बाहेर. त्यामुळे आता घरात फक्त तुम्ही. एक मिनिट, मला एकदा तरी प्रेमाने विचारा, आजचा माझा दिवस कसा गेला, मी काय काय केलं, आपल्या घरी कोण आलं होतं, आणि मी तर बाबा माझ्या बाजूनी सगळं खरं सांगायचा प्रयत्न केला. आता त्यांनाच इंटरेस्ट नाहीये तर. काकू, अरे वा, उठलं का बाळ? या 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 इकडे. काय झाली का झोप? हो. आता काय शाळा नाही, त्याच्यामुळे नो अभ्यास, नो लवकर उठणं, हो ना? काकू, मला भूक लागली. भूक लागली बाळाला? पटकन उरकून घे, मी तुझ्यासाठी खाऊ करते. हा, नाही, आता आत्ताच? असं कसं आत्ताच? उरकल्याशिवाय काहीही मिळणार नाहीये तुला. तुझ्यासाठी शिरा करू? नको. पोहे? बोरिंग. उपमा? नको. मग आता तूच सांग काय हवंय ते. मी माझ्या गोड गोड काकूला खाणार. बापरे, तू मलाच खाणार आहेस आज? काय माझ्याकडे कसा काय मोर्चा? नाही, मला तू आवडतेस ना म्हणून. लाडोबा, खरं खरं सांग तुला काय हवंय ते. काकू, हा, आई बाबांना कोल्हापूरला भेटायला गेले ना? तुला कोणी सांगितलं? मला माहितीये. मला नाही माहित. मला माहितीये, तुला सगळं माहितीये. सांग ना काकू, मला आई काहीच बोलली नाही. फक्त तिने एवढंच सांगितलं की आता सगळं छान होणार आहे आणि ती मला सरप्राईज गिफ्ट सुद्धा आणणार आहे. ती बाबांना भेटायला गेली ना? आई, सोड मला शुभ्रा. मी तुला नाही सोडणार, कारण तू मला सोडून कोल्हापूरला गेलीस ना. शुभ्रा, बाजूला हो. आई, सांग ना, माझं सरप्राईज गिफ्ट कुठे आहे? शुभ्रा, आई, तू बाबाला भेटायला गेली होतीस ना? सांग ना आई, तू बाबालाच भेटायला गेली होतीस ना? मी पण आले असते तर किती खुश झाला असता बाबा. आपण तिघांनी मिळून धमाल केली असती. बाबांनी माझी आठवण काढली का ग? सांग नाही. काय बोलला बाबा? बोल नाही. त्याला माझी आठवण आली का? आई, बोल ना. शुभ्रा, परत त्या माणसाचं नाव नाही काढायचं माझ्या समोर. आई, तुला राहायचं ना तुझ्या बापा बरोबर, मग जाऊन राहा ना खुशाल. मंजिरी, आणि हो, इथून पुढे त्या माणसाचं नाव काढलंच नाही या घरात तर तुला कायमची हाकलून लावेल ना मी घरात ना. मग जा आणि खुशाल राहा तुझ्या बापा बरोबर. हो मोठीवाल्या बाई. कोण तुम्ही? कोण तुम्ही? विसरलात आम्हाला? सॉरी, नाही ओळखलं मी. कोण तुम्ही? खोटं बोलताय ना माझ्याशी? चालेल, चला, दादाने बोलवलंय. दादा कोण? आता नक्कीच तुम्हाला विसर पडलाय, पण काय हरकत नाही. तांबडे बाबाच्या कृपेनं सगळं आठवलं तुम्हाला. बघा, आठवलं ना? दादासाहेब होळकरांनी बोलवलंय तुम्हाला. चला.
आणि मी जर नाही आले तर नाही आले तर मोतीवाल्या बाई, बायांना उचलण्याची आमची जुनी सवय गेली नाही अजून. हा, आता तुम्ही म्हणत असाल तर ती तुमच्यावर आजमावू. बसा गाडीत. अनघा, सत्यजितला प्रॉब्लेम मध्ये अडकलेलं मी आज पहिल्यांदा बघत नाही. याआधी त्याच्यावर अनेक संकट आली आणि त्यांनी ते समर्थपणे पेलली सुद्धा. यावेळी मी पहिल्यांदाच त्याला एवढा हतबल झालेला बघतोय. हे बघ, पण ज्या गोष्टींना सुरुवात असते त्या गोष्टींना निश्चित असा एक शेवट असतोच. हो, पण प्रिया नालायकपणाची संजीवनी घेऊनच आली. आता ती सत्यजीतच्या आयुष्याची किती वाहतात करेल याची कल्पनाही करता येत नाही. कधी कधी तरी असं वाटतं ना की एखाद्याला प्रियाची सुपारी द्यावी आणि तिला संपून टाकावा. काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतो, पण त्याशिवाय ही पिढ्या सत्यजीतच्या आयुष्यातून जाणार नाही. ओके, मग एक काम करूया आपण. मी देते सुपारी, मी करते हे काम. तू हो, कारण कसं आहे, सुपारी देणारा जर उघडा पडला तर तुझं नाव समोर येईल, आणि तुझं नाव समोर आलं तर तुझ्या सकट मंजुषा आणि आराध्याचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. पण माझ्या बाबतीत असा काही प्रश्नच नाहीये ना. मुद्दा काय की प्रियाचा कायमचा बंदोबस्त व्हायला हवा, आणि तो होईल. नाही आणि काय बघ, मला तसं म्हणायचं नाहीये. मला कळतंय तुझी अस्वस्थता कळतीये, तू धास्तावलायस मनातनं. पण म्हणून हे बघ, नेगेटिव्ह गोष्ट जर आपल्याला आयुष्यातनं घालवायची असेल ना, तर पॉझिटिव्ह एनर्जी असणारी माणसं आपल्या बरोबर असायला. तुला नक्की काय सांगायचंय? मंजिरी. मंजिरी वहिनी, आता त्यांचा ह्याच्याशी काय संबंध आहे? कारण प्रियाची नेगेटिव्ह एनर्जी मंजिरीच धुळीला मिळवू शकते. कसं? म्हणजे मी काय उगाच हवेत तीर मारत नाहीये. सत्यजित बोलता बोलता मंजिरीबद्दल बोलून गेला, म्हणाला ती सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सो मंजिरी सत्यजितच्या आयुष्यात पुन्हा यायला हवी. म्हणजे ह्या सिच्युएशनवर मार्ग काढणं जरा सोपं पडेल. नाही, पण मला नाही वाटत की वहिनी तयार होते. एक्झॅक्टली. जोपर्यंत ही परिस्थिती नीटपणे तिच्यासमोर कोणी मांडत नाही तोपर्यंत, रादर तोपर्यंतच. मंजिरी तशी समजूतदार आहे रे. हे सगळं काय चाललंय हे लक्षात यायला वेळ नाही लागणार तिला. अनघा, तू काय बोलतेस याची तुला कल्पना आहे ना? पूर्णपणे. विहंग म्हटल्यास मी जाऊन बोलते मंजिरीशी. नाही, अजिबात नको. कारण मंजिरी वहिनींच्या मनात तुझ्याबद्दल किती संशय आहे याची तुला कल्पना आहेच. उगाच आणखीन भर पडून वेगळं वळण नको लागायला. हो बरोबर आहे, पण म्हणून आपण काय हातावर हात धरून बसणार आहोत का? फक्त चर्चा करत राहणार आहोत का या सगळ्यावर? हे बघ, मंजिरीने सत्यजितच्या आयुष्यात यायचं की नाही हा निर्णय तिचाच असेल. पण प्रिया नावाच्या प्रॉब्लेमवर मंजिरीने घरात येणं हेच सोल्युशन, एवढं नक्की. नाही, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांना सांगण्यासाठी तू जाऊ नयेस. हे बघ, मला एवढं नक्की कळतंय की जे आहे त्याच्यापेक्षा वाईट होणार नाही. कुठनं तरी सुरुवात करायला हवी ना. ठीक आहे, म्हणजे करशील ते विचार करून कर. मला वाटतं हे आत्ताचं बोलणं आपल्यातच राहू दे. आय मीन सत्यजितला डोंट वरी.
बहारो फूल बरसाओ, मेरा महमूद आया है, मेरा महमूद आया है. आम्ही चुकतोय असं तुम्हाला वाटलं असेल, पण नाही. मेहमूदच आया आहे आणि मेहमूदच येणार. काय बाई, काय बाई, आफ्टर अ लॉंग टाइम, किती दिवसांनी भेटताय तुम्ही. तुमचे दर्शन दुर्लभ झाले आम्हाला. हा? म्हणजे आम्ही तुम्हाला सोडून दिल्यापासून. सोडून नाही, तुम्ही मला हकलवून दिलत. विसरलात का? बघा आता तुम्हीच बघा. अहो बाई, माणूस आहे, चुका होणारच. नाही, थोडं तुमचं चुकलं, थोडस आमचं चुकलं, होत असतं असं. विसरायचं असतं ते. पण एक निरीक्षण म्हणून सांगा, नोंदवाच. आम्ही अजूनही तसेच पूर्वीसारखे हँडसम फेलो दिसतो की नाही? आय लाईक इट, आय अप्रिशिएट. पण बाई, तुमच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झालाय बरं. हा, म्हणजे मोतीवाले बाईचं तुम्ही एकदम हिऱ्यावाल्या बाई झालेला आहात. हा, म्हणजे मोतीवाल्या बाई टर्न इंटू हिरे 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 हिऱ्यावाल्या बाई. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. असो, तुम्हाला सांगा काय पाहिजे काय तुम्हाला, कारण आमचा अजूनही तुमच्यावर जीव आहे. आय एम अवेलेबल फॉर यू एनी टाइम. काय पाहिजे सांगा. गाडी, बंगला, जमीन, जुमला, पैसे, काय पाहिजे सांगा. मला तुमच्या पैशांची गरज नाहीये. पैशाची गरज नाही, पैशाची गरज नाही म्हणणारी बाई पाहिली मी. व्हेरी नोबल लेडी, व्हेरी व्हेरी नोबल लेडी. नाईस. काय लॉटरी बिक्टरी लागली की काय, तुम्हाला तिकीट काढता की काय? तसंच समजा. एका अतिश्रीमंत माणसाची विधवा आहे. त्यामुळे पैशांचं विचाराल तर माझ्याकडे इतके आहेत ना की मोजताही येणार नाहीत मला. त्यामुळे तुम्हालाच लोन वगैरे हवं असेल तर सांगा, देईन मी. माज माज म्हणतात ना, वा. म्हणजे एखाद्याला माज चढलाय तो कसा असतो ना, तर तो हा. पण बाई, हो बाई, नुसता माज असून चालत नाही. माझ्यासोबत ताकदही लागते जी. आमच्याकडे आणि त्याच ताकदीची गरज पडेल मला. गरज पडली की तुमची आठवण काढली. नंबर बदललाय का तोच आहे अजून? तोच आहे नंबर. नंबर बदलायचं काय कारण आहे? आम्ही तेच आहोत. आमचा नंबरही तोच आहे. तुमचा नंबर आला की आम्ही तुम्हाला बोलवू तातडीने. पुन्हा सांगतो नंबर 0231@dadaholkar.com. मिस्टर होळकर ईमेल आयडी नाही विचारला, नंबर विचारते मी. इथे व्हिजिट करा, आमचे सगळे नंबर तुम्हाला मिळतील. किंवा दादा होळकर ब्लॉग स्पॉटला जा, नंबरच नंबर कळावे. अच्छा, म्हणजे थांबताय तुम्ही आज? चला, तुम्ही थांबताय म्हटल्यानंतर तुम्हाला एक मी गीत ऐकवत. नाही, निघते मी. आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगी. भर उन्हाळ्यात
बारिश का बहाना है. भर 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 उन्हाळ्यात बारिश का बहाना है. जरा देर लगेगी पण आखिर तुम्हें आना है. जरा देर लगेगी, जरा देर लगेगी. मला जे वाटलं होतं आणि जे व्हायला नको होतं ते शेवटी झालं. मंजिरी त्याला भेटायला म्हणूनच कोल्हापूरला गेली होती. हो अरे मग मला फोन करून गाणं काढूनच तू. हो तुम्हाला फोन करायचा खूप प्रयत्न केला मी, पण तुमचा फोनच लागत नव्हता. काय बोलणं काय झालं दोघांच्यात? त्याच्याशी बोलणं व्हायला तो आधी घरी तर असायला हवा होता ना. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तो नव्हता. मग पण एक कमालीचा अस्वस्थपणा आणणारी गोष्ट घडली. म्हणजे आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही जे पाहिलं ते खरं आहे का खोटं आहे. हे बघ, जे काय घडलं असेल ना ते काहीही न लपवता मला सरळ सरळ सांग. कळलं ना? सविस्तरपणे कळलं पाहिजे मला. बोल. तिथे जाईपर्यंत वहिनी मला खूप खुश वाटत होती, पण तिथे पोहोचल्यानंतर कोण पाहिजे तुम्हाला? मंजिरी, त्या माणसाने प्रियाबरोबर लग्न केलंय आणि ती मुलगी त्या दोघांची आहे. कुठलाच पायपोस नसला की माणूस किती खालच्या पातळीवर जाऊन वागतो त्याचा एक जिवंत आणि करेक्ट उदाहरण आहे माणूस म्हणजे. याच्यापेक्षाही पराकोटीचा नालायकपणा अनुभवलेला आहे मी. आणि तरीही मंजिरीला अजूनही पुळका त्या माणसाबद्दल. त्याच्याबरोबर संसार करण्याचा विचार करते की काय मुलगी? वेड लागला काय मुलीला? मला कळत नाही काय भुरळ घातली आहे त्या नालायक माणसाने हिच्यावरती. त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचारच करायला तयार नाही मुलगी. काका काका तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही चिडचिड नका करू. कसा शांत राहू मी? किती अलर्ट राहून मी गेली 7 वर्ष शुभ्राला आणि मनूला त्या घरापासून त्या माणसापासून लांब ठेवलं. हे बघण्यासाठी, हे दिवस बघण्यासाठी. बळीच नाही. आणि ही मुलगी अजूनही त्या माणसामध्ये गुंतलेली आहे. का अक्कल गहाण ठेवली का मुलीने कुठे? हो. बहिणी असं नको बोलूस ग. मग काय बोलू सोन्या? मंजिरी, मला न सांगता काहीही न कळवता हा सगळा खटाडो करण्याची काय गरज होती? कारण मला असं वाटलं की माझं आणि शुभ्राचं आयुष्य पुन्हा सरळ मार्गावर यायला हवं. त्यासाठी हा एकमेव पर्याय नव्हता आणि असूही शकत नाही. हे मी तुला किती 100दा सांगितलं असेल. पण मला तसं वाटलं, तेवढ्याच साठी मी गेले होते तिथे. जे नाही झालं. आणि मुधोळकरच्या बाबतीत ते कदापि होऊ शकणार नाहीये हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहीये म्हणून. बाबा चूक झाली माझी चूक झाली, मान्य करते मी. तुम्ही या चुकीबद्दल मला वाटेल ते बोलू शकता. माझ्या या मूर्खपणाबद्दल तुम्ही हवी ती शिक्षा देऊ शकता. मी काहीच बोलणार नाही. मी मुकाटपणे शिक्षा भोगेन. पण तुला शिक्षा देऊन मला आनंद होणार आहे, माझं समाधान होणार आहे असं का वाटतं तुला? अगं, आपल्या लेकराला होणाऱ्या त्रासाची जाणीव त्या लेकरापेक्षा त्याच्या बापाला जास्त होत असते. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय दॅट यू डोंट डिझर्व बाबा. पण माझं नशीबच करंट आहे, त्याला काय करू? म्हणून आता तरी तुला पटतंय का एक बाप म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये मी घेतलेले निर्णय योग्य आहेत? तो माणूस तुझ्या लायकीचाच नाहीये म्हणून तो त्याचं आयुष्य सुखाने जगतोय.
त्याने त्याचं आयुष्य नव्यानं सुरू केलंय, विसरून गेलाय तुला तो नाही थांबला तुझ्यासारखा. तेव्हा म्हणून तुला खरं सांगतो, तुझ्या पाया पडतो हवं तर त्या माणसाचा विचार सुद्धा करू नकोस. तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझे योग्य ते निर्णय घे. आज एक बोरी, तू पण आयुष्यात पुढे जा. ठीक आहे बाबा, इथून पुढे तुम्ही म्हणाल ते सगळं मान्य करायला तयार आहे मी. तुमचा कुठलाही शब्द इथून पुढे कधीच नाही मोडणार. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तुमच्याच हाती सोपवले.